नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन्ही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामध्ये आपण प्राइस ॲक्शन सोबतच चार्ट पॅटर्न आणि डेटा ॲनालिसिस अशा 3 प्रकारे हे विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला येणाऱ्या काळात या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, अशा अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व येणाऱ्या काळात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे आपण बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकतो की काल आपण बँक निफ्टीमध्ये जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला 51,075 ही इम्पॉर्टंट लेवल आपण दिलेली होती. खालच्या बाजूला 50,900 ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती. आज तुम्ही बघू शकता की थोडंसं गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. ओपनिंग नंतर वरच्या बाजूची लेवल ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला. 51,100 पर्यंत सुद्धा बँक निफ्टीची किंमत एका वेळेला पोहोचलेली होती, मात्र तिथे टिकलं नाही आणि त्यानंतर आपल्याला सेलिंग बघायला आलं. जसंच आपल्याला पहिल्या 15 मिनिटातच वरची इम्पॉर्टंट लेवल टेस्ट झाली, पहिल्या 15 मिनिटातच खालची इम्पॉर्टंट लेवल सुद्धा टेस्ट झाली. 50,900च्या खाली सुद्धा किंमत जाऊन आली, मात्र क्लोजिंग वर आलं. म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण इथे बघू शकतो की क्लोजिंग काही हा खालच्या इम्पॉर्टंट लेवलच्या खाली आलेला नाही. दुसऱ्या कॅन्डलचं क्लोजिंग ह्याच्या खाली आलं. जनरली आपण ब्रेकआउट झाला असं तेव्हा म्हणतो की जेव्हा एखाद्या 15 मिनिटाच्या कॅन्डलचं क्लोजिंग, आता अर्थात हे खालच्या बाजूनं जेव्हा ब्रेकआउट असेल त्यावेळेसाठी आहे, तर खालच्या बाजूला ब्रेकआउट झाला असं तेव्हा म्हणतो की ज्या वेळेला त्या लेवलच्या खाली क्लोजिंग येतं आणि त्यानंतर नेक्स्ट कॅन्डल त्याचा जो लो असते तो ब्रेक करते. म्हणजे ही कॅन्डल असेल किंवा त्याच्या पुढच्या कॅन्डलमध्ये ज्या वेळेला हा लो ब्रेक होईल त्यावेळेलाच आपण ब्रेकआउट आलं असं म्हणतो. अन्यथा हा ब्रेकआउटचा अटेम्प्ट होता असं आपण इथे म्हणतोय. आणि काय लक्षात आलं आपल्याला, जर आपण नुसतं ह्याच्या खाली आलं म्हटल्यावर जर इथे शॉर्ट केलं असतं तर त्यानंतर लगेच आपला स्टॉप लॉस हिट झाला असता. तर फेक ब्रेकआउट पासून वाचण्यासाठी आपण ही टेक्निक मागचे अनेक दिवस किंवा अनेक महिने किंवा अनेक वर्ष आपण वापरतोय असं म्हणू शकतो. कारण मी हे टेक्निक अगदी पहिल्या व्हिडिओपासून, आता 600 भाग आपले पूर्ण होत आलेत, तर मागच्या 600 भागामध्ये अनेक वेळा ही टेक्निक तुम्हाला सांगितलेली आहे, ज्यामुळे आपल्याला फेक ब्रेकआउट पासून वाचता येतं. तुम्ही इथे सुद्धा बघू शकता वरच्या बाजूला 2 वेळा लेवल ब्रेक झाली पण एकदाही त्याच्यावर क्लोजिंग आलं नाही. त्यामुळे ब्रेकआउटचा इथे काही प्रश्न आलाच नाही. आणि आज आपल्याला लक्षात येईल की ह्या 2 लेवलमध्येच पूर्ण वेळ आपल्याला बँक निफ्टी अडकलेली बघायला मिळाली. शेवटी अगदी खालच्या बाजूला लेवल ब्रेक होते की काय असं वाटलं, मात्र आपल्याला पुन्हा क्लोजिंग जे आहे ते वरच्या बाजूलाच बघायला मिळालेलं आहे. तर आता इथे काय झालंय बघा, म्हणजे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 2 दिवस म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार आपल्याला जवळजवळ ह्याच रेंजमध्ये, म्हणजे 50,900 ही खालच्या बाजूला जर रेंज पकडली आणि साधारणपणे 51,050, 51,075 अशी जर वरच्या बाजूला लेवल पकडली तर मागचे 2 दिवस ह्याच रेंजमध्ये आपल्याला मॅक्झिमम ट्रेडिंग झालेलं बघायला मिळते. तर आता काय होईल येणाऱ्या काळात, जेव्हा या रेंजचा ब्रेकआउट येईल, समजा वरच्या बाजूने आला, वरच्या बाजूने येण्याची शक्यता जास्त आहे कारण आपल्याला इथे पोल अँड फ्लॅग पॅटर्न सुद्धा बनलेला आहे, तर मग इथून पुढे एक मोठी मूवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. जोपर्यंत 51,100 ही लेवल वरच्या बाजूने ब्रेक होऊन त्याच्यावर टिकत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या पद्धतीचीच मूवमेंट बघायला मिळणार. अर्थात 2 दिवस झाल्यामुळे कदाचित सोमवारी वरच्या दिशेनं किंवा तशीच काही बातमी आली तर खालच्या दिशेनं 50,900च्या खाली टिकलं पाहिजे. तसं झालं तरच एक मोठी मूवमेंट आता आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ती सोमवारी बघायला मिळण्याची शक्यता आपल्याला आता निर्माण झालेली आहे. तर हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे तुम्ही जर इथे काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे पोल अँड फ्लॅग पॅटर्न तयार झालेला आपल्याला
दिसतोय. म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्याला इथे म्हणजे हा पोल तयार झाला आणि हा फ्लॅग तयार झालाय असं चित्र आपल्याला दिसतंय. याचा सुद्धा ब्रेकआउट ज्या वेळेला होईल वरच्या दिशेने होण्याची शक्यता 60 ते 70% असते आणि खालच्या दिशेने होण्याची शक्यता 30 ते 40% असते. तर त्यामुळे वरच्या दिशेनं ब्रेकआउट जर झाला तर आपल्याला एक मोठी मूवमेंट बघायला मिळू शकते. हे झालं आज कशा प्रकारे मूवमेंट झाली. आता आपण बघणार आहोत की येणाऱ्या काळात कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते. तर त्याच्यासाठी मी काय करतोय, सगळ्यात पहिल्यांदा या सर्व लेवल जे आहेत ह्या काढून टाकतोय. त्यानंतर आपल्याला बँक निफ्टीचं जे विश्लेषण आहे वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये करायचं. सगळ्यात पहिल्यांदा मी वीकली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करतो. तुम्ही जर इथे बघितलं तर मी तुम्हाला मागच्या अनेक दिवसांपासून सांगतोय की ज्या वेळेला आपल्याला इथे गॅप डाऊन ओपनिंग झालेलं होतं तर त्यावेळेला ही आपण बघू शकतो की एक गॅप तयार झाली होती. ही जी गॅप आहे या गॅपला आपण दोन प्रकारे इंटरप्रिट करू शकतो म्हणून सांगितलं होतं. आपण गॅप एकतर ह्या पद्धतीनं धरू शकतो किंवा आपण गॅप ह्या पद्धतीनं धरू शकतो. ओके, म्हणजे इथे लक्षात काय घ्यायचं मी तुम्हाला दाखवतो. दुसरी मोठी जी गॅप आहे जिथनं ओपनिंग झालं होतं आणि जिथे क्लोजिंग झालंय तर ही एक गॅप आहे. ही आपल्याला मोठ्या जर रेंजमध्ये घ्यायची असेल तर ही गॅप आहे. छोट्या रेंजमध्ये घ्यायची असेल तर आपल्याला इथे गॅप दिसते. ओके, तर ह्या दोन गॅप पैकी आपण कुठलीही गॅप घेऊ शकतो. हा पूर्ण गॅप एरिया जो असतो जेव्हा किंमत ह्याच्या खाली जाते तर हा पूर्ण एरिया जो असतो हा रेझिस्टन्स म्हणून काम करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला मागचे काही दिवस जे मार्केटमध्ये एकदम स्लो मुवमेंट दिसते किंवा वोलाटाईल मुवमेंट दिसते, दोन्ही बाजूला मुवमेंट होताना दिसते, याचं कारण जोपर्यंत हा एरिया जो आहे हा आपण क्रॉस करत नाही तोपर्यंत ही अशीच मुवमेंट आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. तर ही गोष्ट तुमच्या आता लक्षात आली असेल. त्यानंतर आपल्याला आणखीन एक गोष्ट बघायची आहे की आता जर समजा आपल्याला तेजी होणार असेल मार्केटमध्ये तर कुठे सपोर्ट कुठे रेझिस्टन्स लेवल आहे तर त्याच्यासाठी आपण फिब रिट्रेसमेंट लेवल लावूया. मागच्या आठवड्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर कट दाखवलेलं होतं की कशा प्रकारे आपण फिब रिट्रेसमेंट लेवल लावू शकतो वेगवेगळ्या प्रकारे. मागच्या आठवड्यातला जर वीकली अनालिसिसचा व्हिडिओ बघितला नसेल तर कृपया तो व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, कारण त्याच्यामध्ये आपण ह्या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत. तर इथे मी तुम्हाला दाखवतोय की कशा प्रकारे आपल्याला इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावल्यानंतर लेवल मिळतात. तुम्हाला इथे लक्षात येतच असेल की आज आपल्याला ज्या एरियाला रेझिस्टन्स घेतला गेला साधारणपणे इथे 51,070च्या आसपासची लेवल दिसते. 51,075, 51,100 आपल्याला ह्या सर्व लेवल जवळजवळ एकच लेवल आहे तसं आपण समजूया. तर ही 38.2% ची लेवल आहे म्हणून आज आपल्याला त्याचा काय झाला आपण रेझिस्टन्स घेतला. दुसरी गोष्ट जर आपण बघायला गेलं तर तुमच्या लक्षात येईल की हा जो गॅप तयार झालाय त्या गॅपचं वरचं टोकच आहे ती लेवल म्हणजे वरचं टोक आहे, त्यामुळे तिथे रेझिस्टन्स फेस होतोय. आता ज्या वेळेला आपण इथनं वर जायला लागू त्यावेळेला काय होईल मग खऱ्या अर्थानं आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते. मात्र खऱ्या अर्थानं तेजी कधी होणार तर ज्या वेळेला ही 50% ची लेवल ब्रेक होईल. आता काय होऊ शकतं 50% ची लेवल जी आहे ती 51,500 ला आहे. म्हणजे इथून जर वर गेलं तर 51,500 ही लेवल आपल्याला बघायला मिळू शकते. म्हणजे इथून वर जायला लागलं तर 51,500 पर्यंत पोहोचणार. इथे पोहोचल्यानंतर काय होईल इथे थोडासा रेझिस्टन्स आपल्याला फेस होणार कारण ही 50% ची लेवल आहे, त्यामुळे त्याला रिस्पेक्ट केला जाणार. तो कुठपर्यंत होईल आपल्याला माहित नाही. पुन्हा मात्र जर इथून वर यायला लागलं आणि पुन्हा 51,500 ही वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मात्र आपल्याला मग असं म्हणता येईल की आता ही जी काय मंदी चालू होती आणि त्यानंतर आलेली ही जी काही रिट्रेसमेंट होती ती संपली आहे आणि आता पुन्हा तेजी चालू होऊ शकते. म्हणजे ज्या वेळेला अशा प्रकारे एक मुवमेंट पूर्ण होते, आता ही मंदीची मुवमेंट होती त्यामुळे आपण काय म्हटलं की ही मंदी आली त्यानंतर रिव्हर्स जे आपल्याला मुवमेंट झाली ह्याला आपण रिट्रेसमेंट असं म्हणतो. तर ही रिट्रेसमेंट म्हणजे जसा चेंडू आपण 10व्या मजल्यावरनं खाली टाकला तर काय होतं ग्राउंड फ्लोअरला आपटल्यानंतर कुणीही खालनं वर न फेकता तो काही मजले ऑटोमॅटिक वर उडतो. तर त्या पद्धतीनं जसं इथं किंमत खाली आली आहे ती इथपर्यंत 50% पर्यंत येऊच शकते. इथून ती वर जायला पाहिजे असेल तर मग बायरचा सपोर्ट त्याला आवश्यक आहे. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. तर जोपर्यंत बायरचा पूर्ण सपोर्ट मिळत नाही आणि सेलरची ताकद पूर्ण कमी होत नाही तोपर्यंत ही 50% ची लेवल ब्रेक होणार नाही. ब्रेक झाली आणि ह्याच्यावर टिकायला लागलं की मग काय होईल मग सेलर
चं ताकद कमी होत जाईल आणि बायरचा कॉन्फिडन्स वाढत जाईल आणि त्यामुळे मग बाईंग आपल्याला होताना बघायला मिळू शकतं. तर ही गोष्ट आपल्याला आता जसं ह्या लेवल आपल्याला दिसत आहेत, ह्या काही आपल्यालाच दिसत नाही आहेत. जेवढे जेवढे ट्रेडर्स आहेत, मोठे मोठे ट्रेडर आहेत, टेक्निकल अनालिसिस करणारे आहेत, या सर्वांनाच या लेवल दिसत आहेत. तर त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा कॉन्फिडन्स कधी वाढणार आहे, जेव्हा 51,500 ची लेवल वरच्या दिशेनं ब्रेक होईल, तेव्हाच त्यांचा कॉन्फिडन्स तेजीच्या दृष्टीनं वाढणार आहे. आता प्रयत्न चालू आहेत, पण हे प्रयत्न आपल्याला इथे आल्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. कारण ज्या लोकांनी इथे सगळ्यांनी बाईंग केलेलं आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे की इथून वर जात असताना पहिल्यांदा आपल्याला इथे रेझिस्टन्स फेस होणार आहे, दुसऱ्यांदा इथे रेझिस्टन्स आणि तिसऱ्यांदा इथे रेझिस्टन्स. त्यामुळे ह्यांनी त्याच प्रकारची टार्गेट लावलेली असतात. तर माझ्यामध्ये तुम्हाला आता लक्षात आलं असेल की 50% लेवलचं महत्त्व काय आहे. तर ती कोणती आहे? 51,500 ची आहे. ही लेवल कोणती आहे? तर ही 51,070 ची आहे. तर ह्या लेवल आता तुमच्या लक्षात आल्या असेल. आता सपोर्ट कोणता लेवल आहे? ह्या लेवल जे आहेत ही आपल्याला आता मेक ऑर ब्रेक लेवल आहे, म्हणजे जिथे आपण आता ब्रेक करू शकतोय अशी लेवल आहे. तर सपोर्ट लेवल कुठे आहे? 50,500 ला आहे. 50,525 च्या आसपास सपोर्ट आहे. 51,500 च्या आसपास रेझिस्टन्स आहे. म्हणजे आपल्याला आता रेंज कळलेली आहे की कशा प्रकारची रेंज आपल्याला पुढच्या आठवड्यासाठी उपलब्ध आहे. तर हे झालं आपल्याला वीकली अनालिसिस, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्राइस ॲक्शनच्या सहाय्यानं, गॅप अनालिसिसच्या सहाय्यानं, तसंच आत्ता मी जे तुम्हाला दाखवलं की कशा प्रकारे फिब रिट्रेसमेंट लेवलचा उपयोग करून आपण सपोर्ट, रेझिस्टन्स कुठेपर्यंत जाऊ शकतं, कुठनं रिव्हर्सल येऊ शकतं, या सर्व गोष्टींची माहिती बघितली. आता आपल्याला थोडंसं डेली टाइम फ्रेममध्ये जायचं. डेली टाइम फ्रेममध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की सध्या आपल्याला एक तेजी जी चालू आहे त्याच्यासाठी एक ट्रेंड लाईन तयार झालेली आहे. म्हणजे तुम्ही जर अगदी व्यवस्थित ट्रेंड लाईन काढायचं ठरवलं तर अशा प्रकारची ही ट्रेंड लाईन तुम्हाला इथे दिसेल. जोपर्यंत ही ट्रेंड लाईन खालच्या दिशेनं ह्याच्यामध्ये ब्रेकआउट होत नाही, काय होणार? समजा जेव्हा केव्हा मंदी येणार असेल किंवा हा अप ट्रेंड जो आहे तो डाऊन ट्रेंड मध्ये रूपांतर होणार असेल, त्यावेळेला काय होईल? सगळ्यात पहिल्यांदा ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग येणार. त्यानंतर एक लो बनेल. समजा आपण असं समजूया की इथे लो बनला, त्यानंतर इथनं एक बाउन्स येणार, पुन्हा ही लेवल टेस्ट करायला वर जाणार आणि त्यानंतर काय प्राइस ॲक्शन होतीये ती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यानंतर जर पुन्हा इथनं सेलिंग कंटिन्यू व्हायला लागलं तर मग आपल्याला लक्षात येईल की ही जी तेजी आहे ती आता थांबली आहे, प्रॉपर प्राइस ॲक्शन होऊन आता पुन्हा सेलिंग चालू झालेलं आहे. तर असं झालं नाही आणि इथून वर आल्यानंतर इथनं वरच जायला लागलं, तर लक्षात येईल की हा जो आपल्याला इथे सेलिंग आलं होतं किंवा ब्रेकआउट आला होता, हा फॉल्स ब्रेकआउट किंवा फेक ब्रेकआउट होता, असं आपण त्यावेळेला म्हणू शकतो. तर ही ट्रेंड लाईन आपल्याला लक्षात आलेली आहे. त्याचसोबत आपण जर आणखीन थोडंसं याचं विश्लेषण करायचं ठरवलं तर आपल्याला काय करायला लागेल? साधारण ह्या लेवलच्या आसपास आपण एक रेझिस्टन्स लेवल काढूया. त्यानंतर आपण हा जो गॅप आहे ह्या लेवलच्या आसपास काढूया. म्हणजे ही जी डेली टाइम फ्रेम मधली जी गॅप होती ती सुद्धा आता आपण इथे जर वापरायची ठरवली तर आता हा जो एरिया हा रेझिस्टन्स झोन आहे. म्हणजे इथे मागचे 2 दिवस आपण का अडकून पडलोय हे जर तुम्हाला समजायचं असेल तर हा रेझिस्टन्स झोन आहे. ह्याच्या वर जर टिकलं तर आपल्याला म्हणजे 51,087 च्या आसपास तो लेवल आहे. त्याच्यावर म्हणजे आपण 51,100च पकडूया, त्याच्यावर टिकायला लागलं तरच आपल्याला ती मोठी मुवमेंट बघायला मिळणार आहे. अन्यथा आपण सध्या रेझिस्टन्स झोनमध्ये आहोत आणि तो ब्रेक करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही बघू शकता की ह्या एरियामध्ये पूर्ण रेझिस्टन्स आपल्याला फेस झाला होता. इथे एकदा ब्रेक केलं, पुन्हा त्याच्या आपण खाली अडकलो. तर अशा प्रकारे आपल्याला हा रेझिस्टन्स झोन आहे. मागचे 2 दिवस आपण त्या झोनमध्ये आहोत. थोडा वेळ थांबल्यानंतर मग आपल्याला तिथनं एक्झिट मिळू शकते, असं चित्र आता इथे दिसतंय. तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम नुसार प्राइस ॲक्शन म्हणा, चार्ट पॅटर्न म्हणा, ह्यानुसार केलेलं विश्लेषण. आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे? ह्याच बँक निफ्टीचं डेटा अनालिसिस करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलाय आणि इथे ओपन इंटरेस्ट प्रोफाईल लावलंय. आता आपण वीकली अनालिसिस करतोय, त्यामुळे मी सगळ्या एक्सपायरी सिलेक्ट केल्यात आणि ओपन इंटरेस्ट अनालिसिस आपण करतोय. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला लक्षात येईल सपोर्ट कुठे आहेत, रेझिस्टन्स कुठे आहेत, आपल्याला ह्या चार्टवरनं अगदी व्यवस्थित लक्षात येतं. हायेस्ट सपोर्ट कुठे आहे किंवा हायेस्ट रेझिस्टन्स कुठे आहे? सगळ्यात मोठा रेझिस्टन्स दिसतोय 52,000 ला दिसतोय. खूप लांब आहे, पण आपण इथे विचार करताना फक्त ह्या एक्सपायरीचा विचार करत नाहीये, तर पुढच्या सप्टेंबर महिन्याच्या सगळ्या एक्सपायरीचा विचार करून सुद्धा तुम्ही जर बघितलं तर 52,000 आपल्याला इथे दिसतोय, जो सगळ्यात मोठा आहे. त्यानंतर कुठे आहे?
51,000ला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल मागचे 2 दिवस आपण 51,000 ही लेवल जी आहे ही ब्रेक करायचा प्रयत्न करतोय, मात्र ही लेवल ब्रेक का होत नाहीये? त्याच्या वर गेल्यानंतर लगेच खाली काय येतंय? याचं कारण तुमच्या इथे लक्षात आलं असेल की त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे 51,000ला अजूनही खूप मोठा रेझिस्टन्स आहे. कितीचा फरक आहे? जर तुम्ही बघितलं तर कॉलचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो 38,46,000 कॉन्ट्रॅक्टचा आहे आणि पुटचा ओपन इंटरेस्ट आहे तो 27,40,000 कॉन्ट्रॅक्टचा आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जवळजवळ 11 लाख कॉन्ट्रॅक्ट जी आहेत ती कॉलची जादा आहेत. म्हणजे रेझिस्टन्स 11 लाख कॉन्ट्रॅक्टनी जादा आहे. तर जोपर्यंत आपल्याला इथे पुटचा ओपन इंटरेस्ट वाढणार नाही, म्हणजे लॉंग पोझिशन वाढणार नाहीत आणि शॉर्ट पोझिशन कमी होणार नाही, तोपर्यंत आपल्याला 51,000 ब्रेक करणं थोडंसं अवघड जाणार आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवल्या पाहिजेत. म्हणजे जर आपल्याला ब्रेकआउट पाहिजे असेल 51,000ला तर हळूहळू काय झालं पाहिजे, खालनं सपोर्ट वाढला पाहिजे आणि रेझिस्टन्स कमी झाला पाहिजे. रेझिस्टन्स कमी कसा होऊ शकतो? शॉर्ट कव्हरिंगनं. सपोर्ट कसा वाढू शकतो? लॉंग बिल्डअपनं. तर त्या दोन गोष्टी झाल्यानंतरच आपल्याला 51,000ची लेवल कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये ब्रेक होताना बघायला मिळू शकते. त्यानंतर कुठे आहे? 51,500ला आहे. म्हणून आपण असं म्हणतोय की 51,000 ब्रेक केल्यानंतर प्राइस ऍक्शन मध्ये सुद्धा आपल्याला 51,500 ही लेवल बघायला मिळते. हे झालं रेझिस्टन्सच्या बाबतीमध्ये. रेझिस्टन्स कोणत्या एरियात दिसतोय तुम्हाला? रेझिस्टन्स दिसतोय तुम्हाला 51,000 पासून 52,000 पर्यंत. हा झोन सगळा आपल्याला इथे काय दिसतोय? रेझिस्टन्सचा दिसतोय. तर हे आपल्याला लक्षात आलंय. आता खालच्या बाजूला जर आपण बघायला गेलो तर हायेस्ट सपोर्ट कुठे आहे आपल्याला? तर सगळ्यात हायेस्ट सपोर्ट आहे 50,000ला. त्याच्यानंतरचा सपोर्ट कुठे आहे? तर त्याच्यानंतरचा सपोर्ट आहे 51,000. 51,000च्या आसपासच आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा की 50,000 नंतर जर सगळ्यात जास्त पुट रायटिंग कुठे झालंय तर 51,000ला. म्हणजे 51,000ला त्याच्यापेक्षा 50,000 पेक्षाही थोडंसं जादाच झालं. इथे 26 लाख कॉन्ट्रॅक्ट आहेत, इथे बघितलं तर 27 लाख आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त सपोर्ट इथेच आहे अजून. म्हणजे 51,000 तोडण्याची शक्यता जास्त का वाटतेय? तर ते तुमच्या इथे लक्षात येईल. त्यानंतरचा सपोर्ट आपल्याला 50,000ला आहे. मग 50,000 मध्ये 50,000 500ला सुद्धा खूप चांगला सपोर्ट आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की हा जो एरिया आहे 50,000 पासून 50,500 पर्यंतचा हा आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे. आणि आता आपण बरोबर मधोमध आहोत आणि ती तोडून आपण जर वर जायला लागलो तर आपल्याला मग येणाऱ्या काळात शॉर्ट कव्हरिंग होताना बघायला मिळू शकते. आता आपण बघूया की कशा प्रकारे आजच्या दिवसामध्ये डेटा तयार झाला. तर त्याच्यासाठी मी काय करतो? चेंज इन ओपन इंटरेस्ट घेतो, अप्लाय करतो. तर तुमच्या लक्षात येईल की आजच्या दिवसामध्ये आपल्याला जास्त करून इथे वर शॉर्ट पोझिशनच जास्त तयार झालेल्या दिसत आहेत बघा. कारण आता इथे बघितलं ह्या शॉर्ट पोझिशन तयार झाल्यात. लॉंग पोझिशन जर तुम्ही बघायला गेला तर तुमच्या लक्षात येईल की फार मोठ्या लॉंग पोझिशन तयार झालेल्या नाही आहेत. शॉर्ट पोझिशन जास्त आहेत. म्हणजे मार्केटला अजूनही वाटतंय की मार्केटमध्ये अजून मोठी तेजी यायला थोडासा वेळ आहे. त्यामुळे आजच्या दिवसभरामध्ये सुद्धा शॉर्ट पोझिशन जास्त तयार झाल्यात, लॉंग पोझिशन. अर्थात हे चित्र बदलू शकतं. 51,000ची लेवल ब्रेक झाली, 51,500च्या दिशेनं वाटचाल चालू झाली. तर हे जे सगळे शॉर्ट बनलेत हे आजच्या दिवसात बनलेत. पुढच्या आठवड्यात त्यांना शॉर्ट कव्हर करावं लागेल आणि तसं झालं तर एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. लॉंग तेवढे तयार झालेले नाहीत. तुम्ही तसंच खाली बघितलं, ह्या साईडला बघितलं तर तुमच्या लक्षात येईल थोडी थोडी इथे शॉर्ट कव्हरिंग झालेली दिसते. तसंच थोडं थोडं लॉंग अनवाइंडिंग सुद्धा झालेलं दिसतंय. याचं कारण आपण आता शेवटच्या आठवड्यात यायला लागलोय. एक्सपायरी आता जवळ यायला लागली आहे. त्यामुळे हे थोडंसं जरी खाली यायला लागलं तेव्हा खालच्या लोकांनी जी तेजी केली होती त्यांनी आपले प्रॉफिट बुक करायला सुरुवात केली. रिस्क नको. कदाचित सोमवारी आणखीन खाली आलं तर आणखीन आपलं प्रॉफिट आणखीन कमी व्हायला नको, म्हणून ह्यांनी इथे काय केलंय? लॉंग अनवाइंडिंग केलेली आपल्याला दिसते. तर तुम्हाला एकूण चित्र लक्षात आलं असेल की आजचं चित्र आजच्या दिवसभरामध्ये शॉर्ट्सची संख्या जास्त आहे. म्हणजे लोकांनी मंदी जास्त केली आहे तेजीपेक्षा. तर त्यामुळे सोमवारी जर इथून कंटिन्यू होऊन खाली यायला लागलं तर मात्र काय होईल? ह्यांना जास्त प्रॉफिट व्हायला लागेल आणि मग आणखीन शॉर्ट बिल्डअप होईल. मात्र जर 51,000ची लेवल वर तोडून टिकलं तर मात्र काय होणार? मग आपल्याला शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळणार. तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी निफ्टी 50चा चार्ट ओपन करतोय. इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघायचं आहे की आपण दिलेल्या ज्या लेवल होत्या त्याला निफ्टीनं कशा प्रकारे रिस्पॉन्स दिला. तर इथे आपण बघितलं तर आपण वरच्या बाजूला 24,850 ही लेवल दिलेली होती इम्पॉर्टंट लेवल म्हणून
आणि ती लेवल दिवसभर निफ्टीनं रिस्पेक्ट केलेली आपण बघू शकतोय. खालच्या बाजूला 24,775 ही लेवल दिलेली होती. निफ्टीनं त्याला सुद्धा दिवसभर अतिशय चांगला रिस्पेक्ट दिला आणि ह्या दोन इम्पॉर्टंट लेवलच्या बाहेर निफ्टी पडलंच नाही, म्हणजे ब्रेकआउटच आला नाही. त्यामुळे तुम्ही जर ऑप्शन बायर असाल तर तुम्हाला आज बँक निफ्टीमध्ये पण आणि निफ्टीमध्ये पण फार मोठं काही यश मिळालेलं असण्याची शक्यता नाही. पण जर तुम्ही ऑप्शन सेलर असाल तर मात्र मागचे 2 दिवस तुम्हाला अतिशय चांगले गेलेले असण्याची शक्यता आहे. याचं कारण मागचे 2 दिवस जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्याच 2 रेंजमध्ये आपल्याला राहताना दिसतंय निफ्टी सुद्धा बँक निफ्टी प्रमाणे. खालच्या बाजूला 24,775, वरच्या बाजूला 24,850. तर इथे आज सुद्धा या पद्धतीनं क्लोजिंग आलेलं दिसतंय आणि दिवसभर ह्याच रेंजमध्ये निफ्टीचा निफ्टीची किंमत राहिलेली आपल्याला दिसते. तर हे झालं आज काय झालं. आता आपण येणाऱ्या काळात काय होईल हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. त्यासाठी मी इथे काय करतो, वीकली टाइम फ्रेम मध्ये निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. थोडंसं झूम आउट करतो म्हणजे आपल्याला आता लक्षात यायला लागेल. ओके, तर इथे मी तुम्हाला झूम आउट करून दाखवतोय. आता तुम्ही इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ज्या पद्धतीनं हा हाय बनला होता त्यानंतर जे काय सेलिंग आलं होतं, आता आपल्याला इथे खूप चांगलं चित्र निफ्टीमध्ये बघायला मिळते. कसं काय, तर हा जो हाय होता पूर्वी बनलेला 25,078चा, जो आपल्याला लाईफ टाईम हाय आहे, आणि त्यानंतर आपल्याला इथे बनलेला जो लो होता 2 आठवड्यापूर्वीचा, साधारण 23,900च्या आसपास, 23,893च्या आसपास. त्यानंतर जी तेजी व्हायला लागली त्यानंतर तुम्ही बघू शकता 38.2% लेवल इथे आहे. त्यानंतर 50% लेवल इथे आहे. ती डायरेक्ट एका आठवड्यातच ब्रेक झाली. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर मग 61.8% लेवल जी आहे त्यानं सपोर्ट दिला पुढच्या आठवड्यात. म्हणजे चालू आठवड्याला काय झालं, 61.8%चा सपोर्ट मिळाला आणि 78.6%चा रेझिस्टन्स. बरोबर ह्या कॅन्डल ज्या अशा तयार होतात, जोपर्यंत तुम्ही फिब रिट्रेसमेंट लेवल व्यवस्थित लावणार नाही, तुमच्या ह्या कॅन्डल अशा का तयार झाल्या हे लक्षातच येणार नाही. तुम्हाला आता कळलं असेल की इथे सपोर्ट का घेतला या आठवड्यात आणि इथेच रेझिस्टन्स का घेतला, क्लोजिंग ह्या लेवललाच का आली. कारण 78.6%ची लेवल आहे, 24,825ची लेवल आहे, 24,825ची लेवल आहे. सपोर्ट कुठे घेतला या आठवड्यात, 24,625. म्हणजे 24,625 ते 24,825 हे जे 200 पॉईंट्स आहेत हे आपल्याला काय आहेत, सपोर्ट आणि रेझिस्टन्स मधला डिफरन्स आहे. आणि बरोबर ह्याच 2 पॉईंटमध्ये आपण ओपनिंग आणि क्लोजिंग आपल्याला दिसतंय. तर म्हणजे किती परफेक्ट पद्धतीनं ह्या फिब रिट्रेसमेंट लेवल काम करतात हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. आता जोपर्यंत 24,825च्या वर टिकत नाही तोपर्यंत आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळणार नाही. ती झाली की मग आपल्याला हे जे टार्गेट आहे 25,075च्या आसपास, तर ते आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं. तर तुम्हाला लक्षात येईल की निफ्टी अजूनही 50%च्या खाली आहे, 38.2%च्या आसपास आहे. म्हणजे इथे आहे आणि म्हणजे बँक निफ्टी इथे आहे आणि निफ्टी बघितली तर तुम्हाला लक्षात येईल 78.6%च्या आसपास आहे. म्हणजे तेजी करायची असेल सध्या तर निफ्टी चांगलं आहे, मंदी करायची असेल तर बँक निफ्टी चांगलं आहे. तेजीला स्कोप कशात जास्त आहे असं विचारलं तर तो बँक निफ्टीमध्ये जास्त आहे, कारण त्याला अजून इथून इथपर्यंत जायला स्कोप आहे. निफ्टी ऑलरेडी तिथं पोहोचलेली आहे, बरोबर. स्कोप जास्त तेजीसाठी बँक निफ्टीमध्ये आहे. पण सध्या स्ट्रॉंग काय आहे, तर स्ट्रॉंग आहे निफ्टी, कारण ती आपल्याला 50%च्याही वर, 61.8%च्याही वर आणि 78.6%च्या आसपास आलेली बघायला मिळते. तर हे झालं निफ्टीमध्ये आपल्याला वीकली टाइम फ्रेम मध्ये काय चित्र दिसतंय. आता आपण बघूया डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय. डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न सारखा पॅटर्न बनला होता. सेलिंग आलं, त्यानंतर एक बाउन्स झाला, परत सेलिंग आलं आणि परत बाउन्स झाला. तर त्याच्यामध्ये आपल्याला डब्ल्यू पॅटर्न मधला अतिशय चांगलं टार्गेट बघायला मिळालं. आता इथे काय झालंय, इथे तुमच्या लक्षात येईल मागचे 2 दिवस आपल्याला अतिशय नॅरो रेंजमध्ये ट्रेड झालेला बघायला मिळतोय. तर हा जोपर्यंत आता इथनं वर जात नाही, ही एवढी तेजी झाल्यानंतर, परत हे 2 दिवसाची तेजी झाल्यानंतर साहजिकच आहे की थोडंसं साईडवेज झालेलं आहे. आणि त्याला महत्त्वाचं कारण आपण जर बघायला गेलो तर पूर्वीची ही इथे तयार झालेली जी गॅप आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. तुमच्या लक्षात येईल की ही जी गॅप आहे, आता ही गॅप कुठली आहे, तर तुम्हाला इथे लक्षात येईल की डेली टाइम फ्रेम मध्ये ही तारीख होती 1 ऑगस्ट आणि ही तारीख होती 2 ऑगस्ट. 1 आणि 2 ऑगस्टच्या मध्ये तयार झालेली जी गॅप आहे, ती गॅप आता आपल्याला महत्त्वाचा रोल प्ले करते. मी आता तुम्हाला ती गॅप लहान आणि मोठी जशी दोन्ही दाखवतो. ही जी मी डार्क करतोय ही मोठी गॅप आहे
आणि जी आपण लहान ठेवली आहे ती लहान गॅप आहे. म्हणजे खरं बघायला गेलं तर काय आहे, ह्या दोन एरिया म्हणजे आता आपल्याला इथे मी थोडंसं हे झूम करून दाखवतो म्हणजे प्राइस ऍक्शन तुम्हाला चांगली समजू शकेल. ही जी वरची लेवल आहे ही मी मुद्दाम आणि ही खालची लेवल ही मोठी रेंज आहे. गॅप जी तयार झाली आहे ही मोठी गॅप आहे. खालच्या बाजूला कोणती आहे 24,790च्या आसपास आहे. वर कुठे आहे 25,010. म्हणजे 24,790 ते 25,010 अशी ती गॅप आहे. आणि आपण जर ॲक्च्युअल गॅप बघायला गेलं तर तुमच्या लक्षात येईल हा जो इथला हाय होता आणि इथला लो होता ह्याच्यामध्ये जी गॅप होती ही कुठली आहे तर 24,850ची ही लेवल आहे. आणि वर बघायला गेलं तर 24,950ची लेवल आहे. म्हणजे 24,850 24,950 ही जी 100 पॉईंटची आहे ही गॅप आहे. मग हा सगळा एरिया जो आहे ना हा एरिया आपल्याला काय म्हणून काम करणार आहे, रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. मग ह्याच्यामधल्या लेवल इंटरनल कशा काढायच्या तुम्हाला इथे दाखवल्यात. आता इथनं जर वर टिकायला लागलं तर मग आपल्याला काय टार्गेट असणार 24,900 या दोघांच्या 50%, 24,950 आणि 25,000 अशी आपल्याला वर जाताना टार्गेट असणार आहेत. तर हे आपल्याला आता डेली टाइम फ्रेम मध्ये दिसून येते. सपोर्ट कुठे घेतला जातोय, सपोर्ट आपल्याला खालच्या बाजूला घेतला जातोय 24,790च्या आसपास आपल्याला सपोर्ट घेतला जातोय. तर आता तुम्हाला इथे डेली टाइम फ्रेम वर जर विश्लेषण करणार असाल तर तुम्हाला लेवल सुद्धा लक्षात आले असतील की कशा प्रकारे आपण ह्या लेवल काढू शकतोय. तर हे झालं आपल्याला निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं प्राइस ऍक्शन नुसार आणि चार्ट पॅटर्न नुसारचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीमध्ये सुद्धा डेटा अनालिसिस नुसार आपल्याला काय विश्लेषण लक्षात येतंय हे समजून घेऊया. मी इथे काय केलंय निफ्टीचा चार्ट ओपन केलाय आणि या निफ्टीच्या चार्टमध्ये ओपन इंटरेस्टचा डेटा मी इथे लावलेला आहे. आता ज्या वेळेला आपण थोडंसं झूम आउट करतोय म्हणजे आपल्याला लेवल समजू शकतील. सगळ्यात मोठा सपोर्ट कुठे आहे, सगळ्यात मोठा सपोर्ट 24,000ला आहे. अर्थात 24,825च्या आसपास क्लोजिंग झालंय त्यामुळे तो नॅचरल आहे. सगळ्यात मोठा रेझिस्टन्स कुठे आहे तर सगळ्यात मोठा रेझिस्टन्स दिसतोय 25,000ला. म्हणजे अजून आपल्याला साधारणपणे 175 पॉईंट वर मोठा रेझिस्टन्स आहे. म्हणजे तेवढं वर जायला आपल्याला स्कोप आहे. ओके, तर ही गोष्ट आपल्याला लक्षात आली असेल. आणि सध्या खरी लढाई कुठे चालू आहे, खरी लढाई चालू आहे 24,800ला. आणि 24,800ला आज सपोर्ट का घेतला हे तुम्ही इथे बारकाईने बघितलं तर लक्षात येईल की 24,800ला सपोर्ट जास्त आहे, रेझिस्टन्स कमी आहे. पुटचं कॉन्ट्रॅक्ट किती आहेत 66,82,000 कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. कॉलचे कॉन्ट्रॅक्ट फक्त 60,64,000 आहेत. म्हणजे जवळजवळ 6,20,000 कॉन्ट्रॅक्ट सपोर्ट साईडनं जास्त आहेत. रेझिस्टन्स साईडपेक्षा सपोर्ट साईड स्ट्रॉंग आहे. म्हणून आज 24,800च्या खाली जरी गेली किंमत तरी ती टिकली नाही आणि पुन्हा 24,800च्या वर का आली तर ती गोष्ट तुम्हाला आता इथे बघितल्यावर लक्षात येईल. त्यानंतर खालच्या बाजूला जर तुम्ही बघायला गेला 24,800 म्हणजे 24,800 आणि खाली इथे बघितलं तर 24,500 म्हणजे ह्या 300 पॉइंटला अतिशय चांगला सपोर्ट आपल्याला इथे तयार झालेला दिसतोय. त्याचबरोबर जर तुम्ही थोडंसं वर जायचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की 24,800 पासून 25,000 पर्यंत एक चांगला रेझिस्टन्स सुद्धा आपल्याला तयार झालेला इथे दिसून येतोय. जर तुम्ही इथे काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की वरच्या बाजूला रेझिस्टन्स आहे, पण आणखीन बारकाईनं तुम्ही याचा अभ्यास करायला गेलात तर तुम्हाला थोडंसं आणखीन वरचा भाग जो आहे तो झूम करून दाखवतोय. प्रत्येक लेवलला जर तुम्ही बघितलं 24,800ला बघा, 24,850ला बघा, 24,900ला बघा आणि अगदी 25,000ला बघितलं तर 25,000 सोडल्यास प्रत्येक ठिकाणी सपोर्ट आणि रेझिस्टन्स मध्ये फार फरक नाहीये. तर त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतंय हळूहळू तेजी करणाऱ्यांची जी कॉन्फिडन्स आहे तो जास्त होतोय मंदी करणाऱ्यांपेक्षा, हे हळूहळू लक्षात यायला लागलंय. तर त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आणखीन तेजी होण्याची सुद्धा शक्यता आहे. अर्थात झालं काय पाहिजे, हे 2 दिवस जे आपल्याला इथे साईडवेज मुवमेंट झाली आहे याचा वरच्या बाजूनं ब्रेकआउट आला पाहिजे तरच हे शक्य आहे. त्याचबरोबर मी ज्या सपोर्ट आणि रेझिस्टन्सच्या लेवल दाखवल्या त्या जर तुम्ही व्यवस्थित काढल्यात मग तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये या गोष्टींचा विचार करता येईल. तर मात्र खाली जायला लागलं तर हळूहळू आणखीन इथे काय होऊ शकतं, शॉर्ट बिल्डअप होऊ शकते. तर हे झालं ओपन इंटरेस्ट अनालिसिस नुसार. आता मी तुम्हाला चेंज इन ओपन इंटरेस्टचा डेटा दाखवतो म्हणजे आजच्या दिवसभरात काय झालं. तर आजच्या दिवसभरात जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की खूप सारा सपोर्ट तयार झालेला आपल्याला दिसतोय. ओके, खूप सारा निफ्टीमध्ये सपोर्ट तयार झालेला दिसतोय. त्याच्या अगेन्स्ट रेझिस्टन्स सुद्धा तयार झालेला आहे, पण तो रेझिस्टन्स आपल्याला थोडासा कमी आहे.
सपोर्ट जेवढा मोठा आहे त्याच्या मानानं रेझिस्टन्सचा जर ग्राफ बघितला तर आपल्याला थोडासा कमी दिसतोय. तर ह्याचं कारण निफ्टीमध्ये खूप जास्त तेजी आपल्याला दिसते, तर त्याच्यामुळे आजच्या दिवसभरात असं झालंय. आणि हा जो मधला एरिया आहे ह्याच्यामध्ये आपल्याला दिसेल तुम्हाला की इथे सपोर्ट आणि रेझिस्टन्स मध्ये खूप टफ फाईट होताना आपल्याला दिसते. आणि म्हणून ऑप्शन सेलरला हे 2 दिवस फायद्याचे गेलेत, कारण दोन्ही बाजूनं लोकांनी काय केलंय, पुट आणि कॉल साईडनं दोन्ही बाजूनं ट्रेड करून ठेवलाय. त्यामुळे ऑप्शन सेल केल्यामुळे दोन्हीकडनं त्यांना फायदा होताना दिसतोय. तर जर तेजी करायची असेल तर 25,000 ची लेवल आपल्याला मोठ्या फरकानं ब्रेक करावी लागेल. इथून 25,000 जाईपर्यंत सुद्धा आपल्याला एक मोठं मुवमेंट बघायला मिळू शकते 175 पॉईंटची. आणि 25,000 ब्रेक झाल्यावर सुद्धा एक शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकतं. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये प्राइस ॲक्शन, चार्ट पॅटर्न तसंच डेटा ॲनालिसिसच्या सहाय्यानं येणाऱ्या काळासाठीचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. आणि हे विश्लेषण कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यावर तो कसा वाटला, काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमच्या एका लाईकमुळे मी जे रोजच्या रोज व्हिडिओ करत असतो त्याला मला प्रेरणा मिळत असते. तसंच हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.